उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि या तालुक्याच्या विकासात सर्वसामान्यांना सोबत घेऊन जात असताना त्यांनी अत्यंत महत्वाची मोलाची जबाबदारी निभावली. ते स्वर्गीय शेखबाबा असतील, ते स्वर्गीय काळेसाहेब असतील, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके असतील, या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर म्हणजे जनतेच्या मनातले आमदार अतुल शेठ बेनके असतील. बऱ्याच दिवसांनी माझ्याकडून ऐकायचं होतं ना, इथं सगळं बरोबर कधी जुळले. काळेसाहेब, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे असतील, माझे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडे, अनंतरावजी चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषार भाऊ थोरात, ज्यांच्या ओघवत्या वाणीचा मी कायम चाहता ते आमचे संजयरावजी काळेसाहेब असतील, रिपब्लिकन पार्टीचे पोपटरावजी राक्षे साहेब, देवरावजी त्यांच्यासाहेब अशोकदादा आहेत, फुलवडे काका आहेत, सगळीच व्यासपीठावरची एकूण एक मान्यवर अंकुशेठ असतील, अशोक नाना असतील, मोहित भाऊ असतील, कोण राहिलं तर सगळ्यांची नावं घेतली असं कृपया ते समजून घ्या, कारण मला पूर्ण कल्पना आहे की बराच उशीर झालेल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि त्यांना विजयी करण्यासाठी चंग बांधलेले तुम्ही सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर ही निवडणूक होत असताना अनेकांना अनेक बातम्या मिळाल्या, विशेषतः माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचं स्वागत कारण गेले काही दिवस आणि पुढचे अनेक दिवस तुम्ही अत्यंत नेहमीप्रमाणे जागरूक असणारा, बिझी असणाऱ्या, जवळपास 8 वर्षांनी जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळं अनेकांनी तयारी केली होती संभाषण, अनेकांची ही इच्छा होती आणि मग सातत्यानं पत्रकार हा प्रश्न विचारत होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक कशी लढतायत. याचं एक फार महत्वाचं कारण असं होतं की जेव्हा ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची होती तेव्हा ती कमी मतांवरच्या फरकाची निवडणूक असते आणि इथं समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हे मार्गदर्शन केलं की आपण समविचारी मतांची विभागणी टाळली पाहिजे. मधल्या काळात अतुल शेठ म्हणाले तसे मतभेद झाले होते, पण मनभेद व्हायच्या आधी एकत्र आलोय हे आपल्या सगळ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आणि हे होत असताना कुठेच काहीच कन्फ्युजन नाही. आणि म्हणून हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं, सगळ्याच या नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो की एकाच चिन्हावर निवडणूक आपण लढायची या प्रस्तावाला या सगळ्या मंडळींनी अगदी हिरहिरीनं आणि लगेच सामोपचारानं मान्यता दिली की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतील. म्हणजे आमच्या शेळके सरांचा तर इतका प्रचार पुढे गेला होता. एवढं असताना सुद्धा म्हणजे हे उदाहरण कशासाठी आहे तर वैयक्तिक महत्वाकांक्षा. मगाशी बऱ्याच गोष्टीची चर्चा झाली, बामणे साहेब पण बोलले, वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा जेव्हा व्यापक पक्षहित महत्वाचं मानलं जातं आणि व्यापक पक्षहिताला समोर ठेवून पक्षाचा निर्णय हा मान्य केला जातो तेव्हा मला वाटतं त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाला सुद्धा अभिमान वाटतो. आणि या पद्धतीने सर्वांनी ही भूमिका घेतली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार ते व्यक्त करतो. आणि मगाशी आदिवासी वादळ जेव्हा भोंगावत होतं स्टेजवर त्या दिवशी तुमची लय आठवण झाली होती. म्हणजे पुणे महानगरपालिकेचा जेव्हा हमीपत्र आदरणीय अजितदादांनी त्याचं विमोचन केलं आणि त्या हमीपत्रावर जेव्हा आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा लांडे साहेबांची आठवण झाली तर मनात वाटलं खुशी खुशी. आणि हेच खुशी खुशीचं वातावरण जे आहे, जेव्हा कुटुंब, जेव्हा दुभंगलेलं कुटुंब जेव्हा एक येतं, जेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आज पुन्हा तेच कार्यकर्ते दुरावलेले एकोप्यानं पुन्हा एकदा आता ठरलंय
घड्याळाच्या टायमिंगवर तुतारी वाजणार आणि घड्याळाचा गजर तुतारीच्याच आवाजात होणार. त्यामुळे ही गोष्ट जेव्हा ठरली, कुटुंब एक येते आणि हे सामोरं जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली तेव्हा ही सातत्यानं आमची चर्चा सुरू होती. आणि आता पत्रकार बांधवांनी अनेक त्यांच्या मनात प्रश्न असतील, नेमक्या किती जागा मशालीच्या चिन्हावर लढवणार, किती जागा घड्याळाच्या चिन्हावर लढवणार. परंतु यामध्ये एक सामंजस्य, यामध्ये अंडरस्टँडिंग आहे की खेड तालुक्यामध्ये तिथली जी परिस्थिती होती तिथल्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय केला. खेड तालुक्यामध्ये तिथले आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आहेत आणि खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 उमेदवार हे तिथल्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही मशालीच्या चिन्हावर लढवायला तयार झालो. कारण हा जो आपस की बात आहे, हा जो सामंजस्याचा हा जो विषय, यामध्ये कार्यकर्त्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट. आणि जेव्हा मगाशी अतुल शेठ म्हणाले ओरिजिनल शिवसेना, तेव्हा हा खरोखर एक फार महत्वाचा प्रश्न पडणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे निकाल पाहिले असते, ते मुंबई महानगरपालिकेचे निकाल पाहिल्यानंतर मी आवर्जून विचारलो, काल सुद्धा इथं सभा झाली का? हा प्रश्न मला विचारायचा होता. हा प्रश्न अशासाठी विचारायचा होता की काल जर इथं सभा झाली असती तर त्या सभेच्या सुद्धा मागच्या फ्लेक्सवर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असता का? आणि उद्या जेव्हा समोरचे लोक जेव्हा धनुष्यबाणावर मत मागायला तालुक्यात फिरतील आणि तिथे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असेल, तेव्हा त्यांच्या मनाला हा प्रश्न पडणार नाही का? अरे ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हाताच्या फोडाप्रमाणे मुंबई जपली होती, जो मुंबईचा अभिमान होता, आज जो निकाल लागला ती दुसऱ्याच्या कशात घालण्यासाठी जयचंदाची भूमिका कोणी बजावली? हा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाने हा मनात विचारला पाहिजे. आणि माझ्या तालुक्यातल्या शून्य जनतेला एक सांगणं, ते अशासाठी सांगणं, समजा आपल्या घरात लेकीचं लग्न करायचं, समजा पाहुणे बघायला आले, स्थळ बरं वाटलं आणि जर पाहुणे म्हणले का लग्न करतो पण नांदवणार का नाही याची गॅरंटी नाही, आपण लग्न करू का? हा करू का? मग मला सांगा, ज्या चिन्हाची सुनावणीच माननीय सर्वोच्च न्यायालयात चालू आहे, आजची सुनावणी उद्यावर ढकलली आहे, म्हणजे 6 महिन्यात निकाल लागणार आहे. ज्या चिन्हावर समोरची मतं मागणारे ते चिन्ह त्यांच्याकडे राहणारे का सरसकट भाजपत जमा व्हावं लागणारे हे माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवत. आणि जिथं अनिश्चितता असते तिथं स्वाभिमानाची मशाल पेटवावी लागल, तिथं स्वाभिमानाचा गजर करावा लागल. एवढंच माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. मगाशी अतुल शेठने सांगितलं त्या पद्धतीनं 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज बोलून घेतोय कारण प्रचाराला तसं बघितलं तर 7 ते 8 दिवस मिळणार, तर 7 ते 8 दिवस 12 जिल्हे फिरावे लागणार आहेत. आणि या 12 जिल्हे फिरत असताना तुमच्या सगळ्यांवर भरोसा ठेवून फिरणारे का ज्याचा बालेकिल्ला मजबूत तो मोहिमेला बाहेर निघू शकतो. आणि हा जुन्नरचा बालेकिल्ला, हा शिवजन्मभूमीचा बालेकिल्ला या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंडळींच्या खांद्यावर आणि तुमच्या हातात मजबूत राहणार या विश्वासावर जाणार. त्या 30 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होतं. 1 फेब्रुवारीला यावेळी पहिल्यांदा रविवारी देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आपल्या कांद्याचा भाव असेल, आपल्या सोयाबीनचा भाव असेल, या सगळ्या गोष्टींसाठी काय होतंय हे देशाच्या अर्थसंकल्पासाठी तिथं असावं लागणार आहे. मग अशा अतुल शेठनी सांगितलं बिबट्याच्या संदर्भात, म्हणजे संसदेचं कामकाज तुम्ही 3 तारखेला प्रचारातून मोकळं व्हा, 5 तारखेला मतदान होईल, 6 तारखेला संसदेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल आहे
आणि हे आपलं प्रायव्हेट मेंबर बिल तुमच्या आशीर्वादानं संसदेत गेलेला तुमचा खासदार बिबट्याच्या संदर्भातलं प्रायव्हेट मेंबर बिल हे 6 तारखेला मांडतोय. जे शेड्यूल 1 मधून बिबट्या काढण्याची महत्वाची जी गोष्ट आहे हे 6 फेब्रुवारीला होणार आहे. आधीच सांगतोय कारण त्यावर मतदान झालेलं असणार आहे. पण 6 फेब्रुवारीला हे घडणार आहे. त्याचं शेड्यूल आताच मी अतुल शेठला दाखवलं, ते आलेलं शेड्यूल. आणि जेव्हा या जिल्हा परिषद निवडणुकीची जेव्हा सोडत जाहीर झाली तेव्हा खरं तर या शिवजन्मभूमीसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा, या शिवजन्मभूमीत, ज्या शिवजन्मभूमीत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले, त्या शिवजन्मभूमीतल्या जिल्हा परिषदेच्या सोडतीमध्ये 8 पैकी 6 जागी ही महिला माता भगिनींसाठी आरक्षण आहे. आणि हे जेव्हा माता भगिनीसाठी आरक्षण येतं तेव्हा माझ्या सगळ्या माता भगिनींना मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्वाचा वसाना वारसा लाभलेला आहे. जो मातृत्वाचा वसाना वारसा लाभलेला आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा लाभलेला आहे. नेतृत्वाचा वसाना वारसा लाभलेला आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलेला आहे. आणि कर्तृत्वाचा वसाना वारसा लाभलेला आहे तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलेला आहे. आणि हा वसाना वारसा घेऊन जेव्हा या माता भगिनी पुढे आल्या तेव्हा अतुल शेठ असेल, मी असतील, बामणे दादा असतील, काळे साहेब असतील, आम्ही सगळी मंडळी जेव्हा बसलो होतो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एक गोष्ट ठरवली. माझ्या माता भगिनींना उमेदवारी देत असताना केवळ कुणाची तरी पत्नी आहे, केवळ कुणाची तरी सून आहे, केवळ कुणाची तरी बहीण आहे एवढाच क्रायटेरिया न लावता ती स्वतःच्या कर्तृत्वानं लखलखते का, समशेरी सारखी तळपते का हे बघणं महत्वाचं होतं. आणि आज या सगळ्या उमेदवार जर तुम्ही पाहिलं, माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, सर्व पत्रकार बांधवांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटामधल्या उमेदवारांचा जसा राष्ट्रीय वाहिन्या करतात ना समोरासमोर मुलाखतीचा कार्यक्रम, हा कृपया समोरासमोर मुलाखतीचा कार्यक्रम आणि व्हिजनचा कार्यक्रम करा. केवळ रबर स्टॅम्प निवडून देण्यापेक्षा जिथं स्वतःचं कर्तृत्व अशा माझ्या या सगळ्या माता भगिनींना जिल्हा परिषदेत संधी द्या, नेतृत्व करण्याची संधी द्या आणि एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी, अशी माझी तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती. कारण लोकशाहीच्या दृष्टीनं, सक्षम लोकशाहीच्या दृष्टिकोनातून या माझ्या माता भगिनी ज्या आत्मविश्वासानं नेतृत्व करणार आहे, या माझ्या माता भगिनीच्या आत्मविश्वासानं या जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहे, त्या नेमक्या जिल्हा परिषदेत जाऊन कशा पद्धतीने आपल्या भागाचे प्रश्न मांडणार आहेत, कशा पद्धतीने आपल्या भागासाठी, आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटासाठी त्यांचं विजन आहे, या गोष्टी एकदा लोकांसमोर येऊ द्या अशी माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे. आणि त्यामुळे जाता जाता एवढं सांगतो, परत आठवण करून देतो, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याला भूमिकेला निघता येते. 12 जिल्हे फिरायचे 7 दिवस आहेत आणि त्यामुळं घड्याळाचा गजर करून आता मशाल पेटवायची आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, मगाशी काळे साहेब जसं म्हणाले की 1960 साली पंचायत राज आल्यापासून, जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून जे महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे देशात, आज जेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर दिल्लीमध्ये आम्ही काम करतो, त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, तेव्हा आदरणीय पवार साहेब हा महाराष्ट्राचा दिल्लीतला अभिमान आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी पुणे जिल्हा परिषद हा बाले किल्ला आपल्याला राखायचा आहे आणि त्याला सगळ्यात मोठं योगदान हे जुन्नर तालुक्याने द्यायचंय. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि घड्याळ आणि मशाल या चिन्हावर उभ्या असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण खाली पंचायत समितीमध्ये असेल व जिल्हा परिषदेत असेल भरघोस मताने आपण विजयाचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.